रूप पाहता लोचनी सुख झाले होता कृष्ण हरे राम 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे बरवे झाले 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 सही आले हमारा सही आले हमारा सही आले हमारा मन सही आले हमारा मन सही आले सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदा 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 Bye.
बरवे बरवे झाले बरवे झाले बरवे झाले आत्मा राम हृदया रे आत्मा राम हृदया रे सद्गुरुने कृपा
चिंतन श्री गुरुदेव कृष्ण भगवान की जय, संतन की जय, हर हर महादेव। विठ्ठल 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 बरवे झाले आत्माराम हृदयी आले, सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली। आनंदी आनंद आनंदी आनंद जिकडे पाहे तिकडे गोविंद, सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली। निळा म्हणे मी निष्काम, निळा म्हणे मी निष्काम, परिपूर्ण आत्माराम, सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली। विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम, जगननीत पाणिं मंडनं मंडनानं, तरुण तुलसी मालं कंधरं कंचनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, तुझे चरण संताची, तुझे चरण संताची, तुझे चरण संताची, तुझे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरुनाथा तुमचे पाय दोन्ही। ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जड भास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी त्या सद्गुरूंना। कलावज्ञ जिओ धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिका
वक्रम खलानीश वादापणोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी तोकला कुसरी काहीच नेने परी बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल बरवे झाले आत्मा राम हृदय आले सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी म्हणून निवडलेला अभंग जे सर्वात धाकटे संत आहेत ना ते निळोबाराय आणि या निळोबारायांचा त्यांना ज्यावेळेस सद्गुरूंची भेट झाली ना खऱ्या आत्म स्वरूपाचं वर्णन करणारा हा भंग आज माईबापांच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगामध्ये निळोबा सांगतात बरवे झाले काय सांगतात तर बरं झालं आत्मा राम हृदयी आले साक्षात माझ्या हृदयामध्ये कोण आला तर आत्मा राम आले हे कशामुळे झालं सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली त्या सद्गुरु रूपी माऊली आहे ना त्यांनी माझ्यावरती कृपा केली आणि जी माझी निज वस्तू होती ना जी खरंच अगोदरच होती तीच आणि त्याचीच ओळख करून माझ्या सद्गुरूंनी दिली बर का आणि मग असं झाल्याच्या नंतर सद्गुरूंनी कृपा केल्याच्या नंतर काय झालं तर आनंदी आनंद एवढा आनंद झाला जिकडे पावे तिकडे गोविंद काय आनंद नेमका कसा झाला तर जिकडे पाहतो ना मी तिकडे सर्वत्र गोविंद दिसू लागला सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली ती निज वस्तू दावल्यामुळे बर का मला सर्वत्र आनंद झाला आणि सर्वत्र भगवंत दिसू लागला आणि हे करण्यासाठी मी निष्काम आहे बर का निष्काम आहे मी आणि निष्काम असून मी परिपूर्ण आत्माराम आहे निरामने मी निष्काम परिपूर्ण आत्माराम सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदाविली विठ्ठल 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 हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ प्रस्तुत कीर्तन रूपी पुष्पाकडे वळण्यापूर्वी जे वक्त्याचा आद्य
कर्तव्य असतं. ज्या कारणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत, काहीतरी कारण असल्याशिवाय कोणतं कार्य घडत नाही. त्या उक्तीप्रमाणे आज श्री क्षेत्र पंढरपूर, या पंढरपूर मध्ये होत असणाऱ्या चंद्रकेश्वर मंदिराच्या समोर 2.5 दिवसीय वैष्णव मेळावा आषाढी वारीच्या निमित्ताने, आणि या निमित्ताने, या वैष्णव मेळाव्याच्या निमित्ताने, आषाढी वारीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आलो. विठ्ठल 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 अभंग घेतला आहे निळोबारा यांचा. खरं पाहायला गेलं ना तर मी काजवाय बर का तुमच्या पुढे. मी काजवाय. सूर्यापुढे काजव्याचा प्रकाश केवढा असतो सांगा बरं. सूर्य जर उजळला ना काजव्याचा प्रकाश दिसतच नाही. विठ्ठल विठ्ठल परंतु सेवा करण्याची संधी आमच्या असणारे हरिभक्त परायण पोपट बाबा चकवे, सचिन बाबा चकवे असतील, नवे तर ज्ञानयोग वारकरी मंडळ, या मंडळाने माझ्यासारख्या लेकराकडे दिली. आणि या लेकराचे बोल ऐकण्यासाठी तुम्ही एवढं आनंदाने इथे बसला आहेत ना. कारण लेकरू जरी बोबड बोलत असतं ना तरी त्या आईला आनंद होत असतो बर का. लेकरू काय करतं, त्याच बापाच्या ताटातला घास घेतं आणि बापाला माझी आ बोबडिया बोला, माझी आ बोबडिया बोला, माझी आ बोबडिया बोला, माझी आ बोबडिया बोला. चित जावे विठ्ठला, चित जावे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझी आ बोबडिया बोला, माझी आ बोबडिया बोला. जय श्रीपाद. माझी आ बोबडिया बोला, माझी आ बोबडिया बोला. माझी या बोबडिया बोला, चित्त द्यावे विठ्ठला. या लेकराचं तोडकं मोडकं आहे ना ते ऐकायचे बर का. कारण ना पेरणीसाठी ना बैल झुपताना कसा झुपायचा असतो, ज्याला अनुभव आहे तसा बर का. आणि नवीनच बैल झुपला तर काम होणार तुमचं, पण काम होत असताना जे अनुभव ज्यांना जास्त आहे ना त्यांच्यापेक्षा तरी जरा कमीच बर का. विठ्ठल विठ्ठल ज्ञानाने, वयाने आणि मानाने सर्वच गोष्टीने तुम्ही माझ्यापेक्षा काही तत्वदृष्टीने जर पाहिलं ना तर एकच आहे सर्व आपण. परंतु जर देहाकडे बघून ठरवलं तर ज्ञानाने, वयाने, मानाने सर्व गोष्टीने तुम्ही माझ्या आई वडिलांप्रमाणे आहेत. आणि लेकरानेच आई वडिलांना त्यांचं जे काही ऐकलेलं आहे, संतांचे जे अनुभव आले आहेत तुमच्याच मार्फत तेच सांगण्याचाच प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे निळोबाराय यांचा. बघा, निळोबाराय हे सर्वात धाकटे संत होऊन गेले बर का संत मांदियाळीमध्ये. आणि ज्ञानाचे स्पेशालिस्ट असणारे ज्ञानोबाराय, भक्तीचे स्पेशालिस्ट असणारे माझे नामदेव महाराज, वैराग्याचे स्पेशालिस्ट असणारे
माझे तुकोबाराय म्हणजे वैराग्य जर कोणाकडे बघून शिकावं ना तर माझ्या तुकोबारायांकडे, ज्ञान जर कोणाकडे बघून शिकावं ना माझ्या ज्ञानोबारायांकडे, आणि शांतीची स्पेशालिस्ट असणारे माझे शांती ब्रह्म एकनाथ आणि महाराज. त्यामध्ये पाचवे जे आहेत ना ते गुरुनिष्ठेमध्ये स्पेशालिस्ट आहेत बरं का. सद्गुरु निष्ठेमध्ये हे निळोबाराय सद्गुरु निष्ठेमध्ये स्पेशालिस्ट आहेत. जसे आपण डॉक्टरांचे स्पेशालिस्ट बघत असतो, दाताचा डॉक्टर, डोळ्याचा डॉक्टर असतो, वेगवेगळ्या अवयवांचा डॉक्टर, वेगवेगळे स्पेशालिस्ट असतात ना, तसं या संत मांदियाळीमध्ये हे 5 प्रकारचे स्पेशालिस्ट होऊन गेले. आणि त्यातले असणारे जे 5व्या प्रकारचे स्पेशालिस्ट आहेत ना ते माझे निळोबाराय आहेत. एवढी गुरुनिष्ठा ना किती, तर साक्षात सद्गुरूंचा धावा करत होते हो, परंतु तिथे देव उभा राहिला, साक्षात देव, परंतु त्याला नाकारलं. पार्थिल्या वाचूनी आला सीता, पार्थिल्या वाचूनी आला सीता, पार्थिल्या वाचूनी आला सीता, पार्थिल्या वाचूनी आला सीता. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, तुझं लागी बोलाविले कोणी. पार्थिल्या वाचूनी आला सीता, पार्थिल्या वाचूनी आला सीता, पार्थिल्या वाचोनी आला सीता, पार्थिल्या वाचोनी आला सीता. 14 दिवस अनुष्ठान मांडलेलं बरं का. निळोबारायांनी 14 दिवस अनुष्ठान मांडलेलं. तुकोबाराय गेलेत ना ते माहिती नव्हतं. मला तुकोबाराय अनुग्रह दिल्याशिवाय कस काय गेले. आणि ज्या वेळेस भगवंत आला ना त्यावेळेस म्हणतात तुला कुठे येते बोलवलंय मी माझ्या सद्गुरूंना बोलवलंय. साक्षात देवाला पण त्यांनी बाजूला पाठवलं बरं का. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, तुकयाचा दावा करीत असे, तुकयाचा दावा करीत असे. निळा म्हणे आम्ही नोळखची देवा, तुकयाचा धावा करीत असे. कोणाचा धावा करतोय इथे 14 दिवस कशासाठी बसलोय तर माझ्या 42 दिवस, सॉरी बर का, 42 दिवस मी कशासाठी अनुष्ठान मांडलंय तर माझ्या सद्गुरूंची प्राप्ती मला करायची. देवा तू मला, नामदेव महाराजांना देव प्राप्त नव्हता का. नामदेव महाराजांच्या तर साक्षात हाताने देव जेवत होता हो, त्यांच्या हातून दूध पित होता. नवे तर नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचत होता. नामदेवरायांचा ज्यावेळेस जगाने तिरस्कार केला ना, मंदिराच्या मागे अक्षरशः कीर्तन उभा राहिलं आणि ते मंदिर फिरवण्याची ताकद पण होती त्या संतांमध्ये बरं का. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, जय हो. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, 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 जय श्रीपाद. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवाची दूध
श्रीपाद जगा माझी ख्याती जय रामदास फिरविले देवळ जगा माझी ख्याती फिरविले देवळ जगा माझी ख्याती फिरविले देवळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ 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 जगा माझी ख्याती काय? एवढी साक्षात भगवंत आलता हो. तुम्ही आम्ही कशाला आलोय पंढरपूरला हे महत्वाचे. आता इथे कशाला आलो तुम्ही आम्ही? देव शोधायला आलो का देवाची प्राप्ती करायला आलो का सद्गुरूंना भेटायला आलो? पंढरपूरला नेमकं कशासाठी यायचंय? महत्वाचा प्रश्न आहे बरं का, लक्षात घ्यायचे आपल्याला. पंढरपूरला आपल्याला कशासाठी यायचंय? तर इथे देव आपल्याला प्राप्तच आहे. होतील संतांची या भेटी होतील संतांची या भेटी होतील संतांची या भेटी होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी 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 होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. संतांच्या भेटीसाठी आपल्याला यायचंय. तीर्थस्थळाला कशासाठी जायचंय? तीर्थाच्या ठिकाणी कशासाठी जायचंय? देवाचं दर्शन घ्यायला. देवाचं दर्शन अजून झालंच का नाही का? अजून म्हणजे झालंच नाही का देवाचं दर्शन? तुम्हाला आम्हाला अनुग्रह झाला, तुम्हाला आम्हाला प्रबोध झाला. काही नवीन मंडळी असतील त्यांना माहित नसेल, परंतु ज्यांना माहिती त्यांनी तर विचार करायचंय ना. आपल्याला साधू संतांच्या भेटी होणार आहेत बरं का इथं. आणि संतांची भेट महत्वाची इथे. इथे संतांची भेट महत्वाची. देव तर प्राप्तच आहे. देवाचं स्वरूप कसं सांगितलं माझ्या संतांनी? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निर्गुण निराकार तुझी रघुराया निर्गुण निराकार निर्गुण निराकार तुझी रघुराया मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निर्गुणाचं स्वरूप आहे बरं काही. सगुण देव तर सगळ्यांना माहितीच आहे. सगुण देव कोणाला माहित नाही? सर्वांना माहितीच आहे. सगुण देवाची सर्व काही काय करतात? त्या सगुण देवाची तर भक्ती करतातच, परंतु माझ्या संतांनी जी निर्गुण देवाची भक्ती सांगितली ना ती महत्वाची बरं का इथे. कारण माझ्या संतांनी निर्गुण देवाला जास्त महत्व दिले. सगुण देवाला तर दिलं. त्या पांडुरंग हे तीर्थक्षेत्र आहे, पंढरपूर आहे. तो पांडुरंग आपल्या सर्वांना हवाहवाचा आहे. त्याच्या भेटीसाठी तर आपण इथे आलोय. तो तर आपल्याला पाहिजेच हो. त्या विठ्ठल तर आपल्याला पाहिजेच. परंतु जो निर्गुण आहे ना, जे निर्गुण त्याचं स्वरूप आहे ना, ते आपल्याला जाणून घे. जसे दुधामध्ये लोणी जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी
तसा देही चक्रपाणी देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आत आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर सद्गुरू नेहमी सांगायचे बर का, ती मण्यांची पाटी माहितीये का सर्वांना? कितवी पर्यंत वापरायची ती मण्याची पाटी? बालवाडीत ठीक आहे, पहिली पर्यंत पण ठीक आहे, त्याच्या पुढे 10वीला जरी गेलं ना आणि मण्याची पाटी जर वापरत असेल तर काय होणार? काय म्हणतील महाराज? बरोबर आहे, 10वीला गेलाय बाबा तू आणि अजून मण्याचीच पाटी वापरतोय. आता कुठेतरी आपल्याला पुढे निघायला पाहिजे ना, परंतु पुढे निघून पण कळसाच्या पुढे जायचं नाही बर का. आमच्याकडे काही प्रकार घडायला लागलेत म्हणे आम्ही कळसाच्या वर बांधकाम केलंय. किती हुशार म्हणायचे हो त्यांना, म्हणे आम्हाला प्रबोध पण मिळाला आणि त्याच्यावरती आम्हाला अजून पुढची स्टेप दिली. आहे का बाबा एखादी? कळस बांधलाय आता आपला, सद्गुरूंनी कळस बांधून दिलाय आणि म्हणे आम्ही त्याच्यावरती बांधकाम करतोय, आम्हाला पुढची स्टेप. असे बहादर निघाले तो माझ्या बाबांच्या पोटात. कळस झालं की बांधकाम संपलं. कळस आहे तो कळस, हा प्रबोध म्हणजे कळस आहे, लक्षात घ्यायचं आपण. कारण तुम्ही आम्ही बाबांचे लेकर आहेत बर का. कळसाच्या वर बांधकाम करायचं, किती शहाणे जरी आपल्याला शिकवायला आली ना तरी नाही. माझा सद्गुरू बाप आहे ना, त्याने मला सांगितलंय की हा प्रबोध म्हणजे जेवई, नामाची प्राप्ती करून घ्या, प्रबोध सद्गुरू देतील. वा, मतांचा गलबला कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. मतांचा गलबला कोणी कोणाशी न पुसा, कोणी कोणाशी न पुसा, कोणी कोणाशी न पुसा. मतांचा गलबला आहे बर का. आणि आपल्या डोक्यामध्ये तसे विचार घुसवायला भरपूर येतात बर का. बाबा नेहमी उदाहरण सांगायचे. मी तर बाबांना पाहिलं नाही, परंतु त्यांच्या सानिध्यात असणारे जे महात्मे आहेत ना, जे अधिकारी मंडळीत ना, ते सांगायचे. एक आजीबाई असतात, त्या काय घेऊन चालल्या असतात तर बकरी घेऊन चाललेल्या असतात. बकरी घेऊन जात असताना 2-4 लफंग येतात तिथं. विचार करतात ही म्हातारी आहे, हिला आपण फसूयात, तिच्याकडून ती बकरी घेऊन विकायची आणि आपल्याला पैसे घ्यायचे. चालत असताना त्यातला एक जण गेला, म्हणला आजीबाई तुम्ही ही काय घेऊन जाताय? त्या आजीबाई म्हणतात काय नाही बाबा, बकरी आहे, तिला विकायची आहे, आता आमची यात्रा जवळ आली. आजीबाई ही काय बकरी होय तवा काय? ते लफंग्यातला एक जण म्हणतोय बर का, आजीबाई ही काय बकरी वय, ही तर कुत्र आहे. ते म्हणत है, ती आजीबाई म्हणतात हे ही तर बकरी आहे, कुत्र नाही, माझी बकरी ती. पहिलं जात, दुसरं येतं, दुसरं पण तसंच म्हणतं, आजीबाई हे काय आहे? म्हणे ही बकरी आहे माझी. ती लफंग म्हणतं आजीबाई ही काय बकरी वय, हे तर कुत्र आहे, कुत्र. दुसरं तसंच म्हणून जातं, तिसरं येतं, तिसरं पण तसंच म्हणतं आणि चौथं येतं ना, ते पण तसंच म्हणून जातं, आजीबाई ही काय बकरी वय, कुत्र आहे, कुत्र. आणि मग त्या आजीबाईच्या डोक्यात झाला ना फरक, काय ऐकताय? आजीबाईला पण तोच भ्रम झाला, काय ही बकरी नसून पहिलं आलं तीच म्हणलं, दुसरं आलं तीच म्हणलं, चौथं आलं तीच म्हणलं. आजीबाईच्या डोक्यात बुद्धीचा निश्चय होता बर का तिथे,
बुद्धीचा निश्चय होता नव्हता असं नाही, पण येणारे सारखे येराझारा मारतात बरं का आपल्याकडे. लक्ष ठेवा, तोडणारे भरपूर आहे, जोडणारा नाही मिळणार. सद्गुरूंशिवाय जोडणारा नाही तर तोडणारे भरपूर मिळतील. शेवटी त्या आजीबाईनी ती बकरं सोडून दिलं कुत्र म्हणून बरं का. तसं आपला व्हायला नको मंडळी. या बाबांनी काही नाही दिलं आपल्याला हो, सर्व काही दिलंय, परंतु तोडणारे भरपूर निघाले तर, परंतु जोडणार नाही बरं का. तिथं माझे सद्गुरू जोडायचा प्रयत्न करतात. माझे प्रत्येक अधिकारी या महाराष्ट्रातले कसं तरी जोडायचा प्रयत्न करतात. या साधकाला त्या साधकाच्या एका साधकासाठी एवढा लांब प्रवास करून त्याच्यासाठी जातात तिथे. आणि जे तोडणारे आहेत ना ते तिथे येऊन खंडीच्या वर्णात. समजलं ना सर्वांना. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडियला, पद्मनाभ जोडियला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडियला, पद्मनाभ जोडियला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला संतांचं दर्शन आणि तो जो लाभ जोडलाय ना आमचा महाराज. इथे ना जे अर्धवट आहेत ना ते जास्त त्रास देत असतात. कारण जो हंडा भरलेला असतो ना तो डगमगत नाही, परंतु जो अर्धा असतो ना धड ज्ञान नाही, धड अज्ञानी नाही, पूर्ण ज्ञान पण नाही, पूर्ण अज्ञान पण नाही. जो मधल्या स्टेजला आहे ना तो डगमगत असतो. परंतु माझे महात्मे आहेत ना ते तिथे सावरायला जात असतात बर का. त्यांच्या मार्फत माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या सद्गुरूंच्या मार्फत तुम्हाला देव समजायचंय ना, त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची बर का आपल्याला. त्या देवाचं स्वरूप नेमकं कसं आहे, तो देव नेमका कोण आहे, तो निर्गुण निराकार कसा आहे, अव्यक्त निराकार नाहीचा आकार आणि जेथून चराचर तो अव्यक्त आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया नाही. असा जो आत्मा आहे ना तो आत्मा आपल्या हृदयामध्ये राहतोय बर का. कुठे राहतोय तो आत्मा? राम आहे ना तो आपल्या हृदयामध्ये राहतोय. तो हरी आहे ना, तो विठ्ठल आहे ना आपल्या हृदयामध्ये आहे. तो तर सर्वत्र आहेच हो, परंतु हृदयामध्ये नवे नवे तर माझे नाथ बाबा सांगतात की काय कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. तो केवळ नंद तो केवळ पांडुरंग, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नंद तो केवळ, नंद तो केवळ पंढरी आत्मा विठ्ठल, कायाही पंढरी
आत्मा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. ही काया आहे ना ही पंढरी बर का. हे आपण ज्या पंढरीत आलोय ती पण एक भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी चार भुजा त्यासी. हा हे पंढरपूर तर आहेच हो सर्वांना ज्ञात आहेच. परंतु माझ्या साधू संतांनी अजून एक पंढरपूर सांगितलंय. कोणतं? ही काया ही पंढरी आणि त्याच्यामध्ये वास करणारा विठ्ठल आहे बर का. त्या विठ्ठलाचं दर्शन घेऊ आपण. पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊ आपण. परंतु या विठ्ठलाचं दर्शन कधी घेणार? जो आतमध्ये राहतो जो आत्मा आहे त्या विठ्ठलाचं दर्शन कधी मिळणार आपल्याला? तोची वार करी पंढरीचा तोची वार करी पंढरी तोची वार करी पंढरीचा तोची वार करी पंढरीचा. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी. तोची वार करी पंढरीचा तोची वार करी पंढरीचा तोची वार करी पंढरीचा तोची वार करी पंढरीचा. तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी तोची वार करी पंढरीचा. वारकरी आपल्याला व्हायचंय. वारकरी म्हणजे काय? वार करी. वार किती सोपा अर्थ आहे. वार कशावर वार करायचंय ना? वार करायचाय कशावर? तर ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यावरती वार करायचाय हो. आणि ते शस्त्र आपल्याला मिळाले आणि तोच वारकरी खरा बर का. इथं सब या मंडपात बसलेत ना ते खरे वार करीत. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही. त्या पंढरीला जायचं आणि परत जन्माला पण यायचं. हाच उद्देश आहे मूळ आपला जन्माला. या मनुष्य देहात आलोय ना हाच उद्देश आहे बर का. परत जन्माला यायचं नाही. हे नाम कशासाठी मिळलंय? हा जन्म मृत्यूचा फेरा तोडायचा आपला. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आणि यमे कुळ गोत्र वर्जिले हे शस्त्र मिळाले आपल्याला. कांदा कापायला जसा चाकू लागतो ना तसे शस्त्र तोडून टाकायला काहीतरी पाहिजे ना. हा जन्म मृत्यूचा हा फेरा तोडायला शस्त्र. आणि माझ्या साधू संतांनी सहज वाटलं आपल्या श्रीपाद बाबांनी. किती सहज वाटलं. साधू संतांची एवढी उदारता होती एवढी उदारता होती ना. या रे लहान थोर याती भलती नारी नर. काय? या रे लहान या तुम्ही थोर या मोठी या श्रीमंत या गरीब या कसा पण या. तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला ते तत्व दिल्याशिवाय ते सोडत नव्हते बर का. एका एका साधकासाठी फिरत होते ते. एवढे उदार माझे संत होते. आणि वारकरी खरा वारकरी त्याला म्हणतात. नाहीतर बाभळीच्या जसं झाडावरती मुंग्या येर झार मारतात ना तशा वाऱ्या करून चालणार नाही. वारीचा पण फायदा झाला पाहिजे. कशाला वारी करायची आपल्याला? या वारीतून कुणीतरी मुमुक्षत्व जागृत झालं पाहिजे की बाबा मला त्या भगवंताची भेट व्हावी. तो भगवंत तो देव मला प्राप्त व्हावा. मी उद्धार पावेल मी उद्धार पावेल. आई कृपा करील नारायण आई कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन.
वैकुंठ येईल मोक्षत्व जागृत झालं पाहिजे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, आणि करा समाधान चित्त माझे. वारी करतोय आपण, वारीमध्ये संत तर भेटतात. तो त्या संतांच्या संगतीत काय सुख आहे, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारिखे नाही जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी. आनंदे केशवा भेटताती, आनंदे केशवा भेटताती. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी. आनंदे केशवा भेटताती, आनंदे केशवा भेटताती. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. त्या संतांच्या संगतीत तो मूळ उद्देश ठेवून आपण इथे यावं बर का. ही वैष्णव मांदियाळी भरवली ना, ही वैष्णवांचा मेळावा भरवलाय ना, त्याच्यासाठीच भरवलाय बर का. सुख आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नाही. एवढे सुख आहे ना, बाहेर कुठं सुख वाटत नाही. हे कुठेच नाही, कुठेच नाही बर का. या वैष्णवांच्या संगतीत आलं ना, एवढा आनंद होतो खूप. आणि हे सुख आहे ना, दुसरीकडे कोणत्या गोष्टीत नाही, ह्या बाकीच्या नश्वर गोष्टीत बर का. या संतांच्या मांदियाळीमध्ये सुख आहे. आणि ही संतांची मांदियाळी माझ्या ज्ञानोबरायांनी भरवली, तुकोबरायांनी भरवली, माझ्या श्रीपाद बाबांनी भरवली, माझ्या रामदास बाबांनी भरवली, पांडुरंग दादांनी भरवली. माझ्या संतांनी ही संतांची मांदियाळी, संतांनी वैष्णवांची मांदियाळी भरवली. वैष्णव जनाचा जमवोनी मेळा, जमवोनी मेळा. कोटी कुळांचा, कोटी कुळांचा गेला उद्धार. वैष्णव जनाचा जमवोनी मेळा, जमवोनी मेळा. कोटी कुळांचा, कोटी कुळांचा गेला उद्धार. ओ बाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा, माझ्या सद्गुरुनाथा. दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोनी चरणी देवीला माता. ओ बाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा, माझ्या सद्गुरुनाथा. दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोनी चरणी देवीला माता. वैष्णव जनांचा जमोनी मेळा. वैष्णव कोणाला म्हणायचं? कीर्तन करसी कीर्तनकार होसी, वैष्णव न होसी नामा म्हणे नाम केशवाचे घेशी. आणि तुम्ही आम्ही सर्व खऱ्या अर्थाने वैष्णव आहे. आणि या वैष्णवांचा मेळ बसण्यासाठी माझ्या श्रीपाद बाबांनी वैष्णव मेळावे चालू केले बर का. का ह्या जड जीवाला, सामान्य माणसाला सप्ताहासाठी एवढे दिवस काढणं शक्य नाही. 2.5 दिवसाचा, दीड दिवसाचा, 1 दिवसीय वैष्णव मेळावा माझ्या साधू संतांनी याच्यासाठीच भरवला की बाबा तुम्ही आम्ही सर्व संसारिक जीवई, एवढे दिवस आपल्याला सुट्टी मिळणार नाही. कुठेतरी 1 दिवसात हा निरोप माझ्या सर्व जनांपर्यंत, सर्व भाविकांपर्यंत हा निरोप पोहोचावा याच्यासाठीच बर का. आणि संतांच्या संगतीत हा दृढ निश्चय झाला पाहिजे बर का.
संतांच्या संगतीत आपण आलोय, तिथं दृढ निश्चय झाला पाहिजे. ते वारंवार सावध करतात आपल्याला, उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता आणि चुकवा व्यथा व्यथा जन्माच्या. काय सारखं सावध करतात, उठ, किती वेळ झोपलाय, उठ उठ, सारखं हात लावून जाग करतात की बाबा उठा. कुठे उठायचं आपल्याला? झोपेतून उठाय सांगितलंय का? नाही, उठायचे त्या स्वरूपाच्या ठिकाणी. सारखं आवरण येते बर का, या देहाचं आवरण येतंय. ही जी स्वरूप आहे ना आतलं, जे आत्मस्वरूप आहे ना, त्याला विसरून जातंय आणि देहाचं आवरण येतंय. या आवरणातून बाजूला सारखं टिप 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 एक एक खडा टाकतात. कसं? तर सद्गुरू नेहमी सांगायचे, जास्त दिवस जर पाणी साचलं ना, वरती शेवाळ येतं. त्या शेवाळ बाजूला काढण्यासाठी कोणता मंत्र तंत्र आहे का? एक खडा टाकला ना बाजूला होतं बर का. तसं सावध करतात, बाजूला करतात. ज्या देह वृत्तीवरती आपण आहोत ना, या डबड्याला मी म्हणतोय ना, त्या डबड्याला मी म्हणू नका, याचा काही उपयोग होणार नाही. जे खरे आत्मस्वरूप आहे त्याच्यावरती लक्ष द्या. त्या आत्मारामाची ओळख करून घ्या. नवे नवे तर माझ्या निळोपरायांनी पण आत्मारामाची ओळख करून गेली आणि त्यांना एवढं बरं वाटायला लागलं की खरं जो आत्मस्वरूप आहे तो राम आहे ना, साक्षात मला भेटला बर का. त्या अभंगाच्या पहिल्याच्या बरवे झाले, 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 बरवे झाले. आत्मारामा हृदयी आले, आत्माराम 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 हृदयी आले, हृदय आले, आत्माराम हृदय आले. सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली. बरवे झाले, बरवे झाले, आत्माराम हृदयी आले. काय झालं? तर बरं झालं, बरं झालं. माझ्या हृदयामध्ये कोण झालं? कोण हृदयी प्रगटले? तर आत्माराम हृदयी आले. मग ते अगोदर नव्हते का? ते आत्माराम अगोदर नव्हते का? तर होते. जसं जमिनीमध्ये पाणी आहे, पाणी आहे ना जमिनीमध्ये, परंतु ते पाणी कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, ते शोधण्यासाठी आपल्याला कोण लागतं? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पानाड्या. तो पानाड्या लागतो ना. जसं पाणी शोधायचं, ते कुठे जास्त आहे तो बघतो ना. तसं तो पानाड्या जसा गरजेचा आहे ना, जमिनीत तर पाणी आहेच, तो पानाड्या फक्त पाहिजे. त्यांनी सांगितलं ना तिथे पाणी आहे, तर तिथे पाणी आहे बर का. जसं जीवनामध्ये तसंच आहे बर का.
दुधामध्ये तूप आहे की नाही? दुधामध्ये तूप आहे, परंतु ते शोधण्यासाठी दाढी मिशीवाले लागतील का माझ्या सुगरणी लागतील? बाबा सांगायचे दाढी मिशीवाल्यांचा उपयोग नाही, इथं इथं सुगरण आहे ना, तिला विचारावं लागलं. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं मंथन केल्याच्या नंतर तूप हे मिळणार आहे. ही जी रीत आहे ना, रीत पाहिजे बर का, महत्वाची. कांद्यामध्ये कांद्याचं बी नाही का? कांद्यामध्ये कांद्याचं बी आहे, परंतु तिथे शेतकरी लागतो बर का. इंजिनियर डॉक्टर चालणार नाहीत. शेतकऱ्याला विचारावं लागन रीत नेमकी काय आहे. तो कांदा घ्यायचा, तो मधून अर्धा कापायचा, त्यातला कोणता भाग लावायचा, खालचा का वरचा? कोणता? शेतकरी नाहीत वाटतं. आहेत का शेतकरी इथे? कोणता भाग लावायचा मग? खालचा. खालचा भाग लावायचा. आणि वरचा भाग लावला तर कांदा तर मस्त लावतोय, पाणी घालतोय, खत घालतोय, उपयोग आहे का? नाही. रीत चुकली महाराज, रीत चुकली. त्यातला खालचा भाग लावायचा, लावल्याच्या नंतर त्याला खत पाणी घातल्याच्या नंतर एक अशी दांडीला असा डेंगळा येईल, आणि तो वाळल्याच्या नंतर, परिपूर्ण झाल्याच्या नंतर, वाळल्यावरती फक्त हातावरती घ्यायचा. किती सोपी रीत आहे. परंतु शेतकऱ्याला शरण जावं लागेल, तिथे रीत समजून घ्यावं लागेल. तसंच प्राप्तीना संताविन प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे देती ग्वाही. तेने साधती साधते. तेने साधती साधते. ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधते. तेने साधती साधते. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. संतांशिवाय प्राप्ती होणार नाही. कशाची? तर आत्मस्वरूपाची बर का. कांद्याच्या बीचा विषय बाजूला सारून द्या आता. दृष्टांत संपलाय आपला. आपल्याला जे लक्षार्थ आहे ना, तिथे जायचं आपल्याला. काय आपलं लक्षार्थ? तर आत्मस्वरूप हे आपलं लक्षार्थ आहे. ते साध्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. मग साधन पण तसं लागेल बर का. आणि साधन साधविणारा आहे ना, तो आपल्याला साध्यापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण तिथे संतांशिवाय प्राप्ती होणार नाही, त्या भगवंताची बर का. बाकी सर्व दाखवतील तुम्हाला. बाहेरचं जग आहे ना, बाकीचे सर्व दाखवतील, परंतु जे खरा देव आहे ना, त्या खरा देवाची ओळख करून देणार नाहीत. बाकी वर पांगे आहेत ना,
ते बाकीच्या वरचं सगळं सांगतील तुम्हाला, परंतु आत्मस्वरूप हे सद्गुरूंच्या मार्फतच आपल्याला कळू शकतं. विठ्ठल विठ्ठल ती वस्तू आपल्यापाशीच आहे. कोणती? आत्मवस्तू आपल्यापाशीच आहे. कांद्यामध्ये कांद्याचं बी आहे, दुधामध्ये तूप आहे, तसंच ती आत्मवस्तू, ती स्वरूप ते आपल्यापाशीच आहे. तिथं फक्त सद्गुरू लागतील बर का. घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञान दृष्टी, यावी न चावटी करू नका. बाकीचं काहीच करू नका. बाकी सब दुकानदार, बाकी सर्व टरफलं फलकट चावट पण आहे. बाकीचं काहीच करण्याची गरज नाही. खरा परमार्थ करायचा असेल तर, नाही तर परमार्थ करणारे भरपूर निघाले. तो माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, परमार्थ करत नाही असा एक पण जीव नाही. मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजन शेळ, झाले असे केवळ माझे ठाई बरी ज्ञाने विना ज्ञान झालं नाही. तुम्ही आम्ही खूप भाग्याचे आहेत. त्या सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान करून दिलं, आत्मज्ञान बर का. संसारातलं ज्ञान तर सगळ्यांना माहितीये. बाकीचं परमार्थ पण मस्त करतात, वर दाखवायला सर्व काही चालू आहे त्यांचं. परंतु जे आत्मज्ञान आहे ना, ते आत्मज्ञान माझ्या सद्गुरूंनी दाखवून दिलं. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सद्गुरूंनी कृपा केली, सद्गुरू कृपा केली, सद्गुरूने कृपा केली. सद्गुरूने कृपा केली, निज वस्तू पै दाविली. काय दाखवलं तर माझ्या सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली. या कृपेचे पण प्रकार आहेत, स्पर्श कृपा, शब्द कृपा आणि दृष्टी कृपा, संकल्प. आणि त्यातला चौथा एक सांगितला जातो, तो म्हणजे संकल्प कृपा. हे संतांच्या त्यातला एक जरी कृपा आपल्यावरती झाली ना संतांची, तर हा जीव आहे ना, तो शिवाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या सद्गुरूंनी नुसतं डोळ्यांनी बघावं बर का. त्यांच्या जर मनामध्ये ही इच्छा असेल ना, या जीवाचा उद्धार करायचा आहे, निष्ठ दृष्टीने पाहिलं ना, तर त्या जीवाचा उद्धार झालाच म्हणून समजायचं. विठ्ठल विठ्ठल जसं कासव असतं बघा, कासवीन, ते त्याच्या पिल्लाला जर भूक लागली असेल ना, भूक लागली असेल तर ना, निस्तं दृष्टीने पाहिलं ना, तर त्या पिल्लाचं पोट भरतं. हा, त्याच्यामुळं मंदिरामध्ये कासव असतं बर का. त्या पिल्लाकडे त्या आईने पाहिलं ना, तरी पोट भरतं. ही दृष्टी बर का. तसंच आपल्या सद्गुरूंच्या आपल्यावर ते दृष्टी कृपा होते, शब्द कृपा होते, संकल्प कृपा होते आणि स्पर्श कृपा होते. सद्गुरूंनी आपल्या डोक्यावरती हात ठेवला ना, त्यावेळेस सद्गुरूंचा निस्ता स्पर्श झाला ना, क्षणात अवस्था व्हायच्या बरं का साधकांच्या. क्षणात गुरुवारीला माता
सांगितली चिंता न करावी. जीवा तुला जी चिंता लागली ना ती करू नको बर का. आता कुरवाळून सांगतात बर का संत, सद्गुरु माई ती आपली साक्षात आई असते बर का. कारण ज्यावेळेस सद्गुरु जातात ना देहरूपाने त्यावेळेस कळतं बर का. ते कधी आहे तोपर्यंत, देहात आहे तोपर्यंत कळणार, कवचित एखादा मिळेल की बाबा हे माझे सद्गुरु साक्षात परब्रह्म आहेत, साक्षात देव आहेत. हे कधी कळण? जेव्हा जातील तेव्हा त्यांची किंमत कळते बर का. आपण बाबांचं पण पाहिलंय, जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत काहींना किंमत, जे जवळ राहिलेत ना अत्यंत त्यांना किंमत कळाली. उघडे परब्रह्म सद्गुरुचे मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुचे मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुचे मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. पुराविती आरती शिष्याची, पुराविती आरती शिष्याची. ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव, ब्रह्मादि करोनी पूर्वतसे आर्त शिष्याची, पूर्वतसे आर्त शिष्याची. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्वतसे आर्त शिष्याची. ते परब्रह्म असतात, साक्षात देव असतात, परंतु समजत नाही. आमच्या जीवनामध्ये सद्गुरू पांडुरंग दादा आले बर का, श्रीगोंदा तालुक्यातले. जोपर्यंत जीवनात होते, वय लहान होतं तोपर्यंत समजले नाही. महात्मे अशाच असतात, जे वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई, मी तयांच्या हृदयी समग्र असे. जे देहात वरून वरून दिसत नाहीत, वरून ते एकदम सामान्य दिसतील. बाबा किती सामान्य हो, खूप सामान्य दिसतील, परंतु ते साक्षात भगवंत असतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, यांचे अवयव सुखाचे कोंब. ज्ञानाचे बिंब असतात बर का सद्गुरू. आपण तुम्ही आम्ही म्हणू सद्गुरू, सद्गुरूंना देहानी नाही मानलं तरी चालतं. काय काय म्हणतात, सद्गुरूंना देहानी मानलं नाही तरी चालतं. सद्गुरू काय देह आहेत का? त्यांच्यातलं आत्मतत्व म्हणजे, त्यांच्यातलं ज्ञान म्हणजे सद्गुरू. सद्गुरू जर सगुण रूपाने तुमच्यापाशी आलेच नसते तर समजलं असतं का तुम्हाला? सगुणपणा म्हणा बोध केला. या सगुणामुळे तर आपल्याला समजलंय हो, सगुण येत सद्गुरू. सगुणाला पण तेवढीच किंमत द्यायची आपल्याला. सगुणाची सेवा करा, कुठेतरी निर्गुण प्राप्त होईल. सगुणी भजता निर्गुणी पावलं, विकल्प जडिता जीवा. सगुणाला भजलं पाहिजे, एवढी निष्ठा असायला पाहिजे ना. आज ज्यांचा अभंग घेतलाय निळोबारा यांचा, त्यांची पण तेवढीच निष्ठा होते. नवे नवे तर रामाच्या काळामध्ये एक वानर होऊन गेला, गंधमादक नावाचा, बरोबर ना. त्या गंधमादक नावाच्या वानर कुंभकर्णाच्या तिथे झोप मोडायला ज्यावेळेस गेला ना, कुंभकर्णाने अक्षरशः असं मुठीत आवळलेलं होतं. कसं? त्या माकडाला, कुंभकर्णाचा हात किती मोठा असेल, तो कुंभकर्ण किती मोठा असेल, त्याला उठवायला किती जण लागायची म्हणे, अशी गर्जना करावी लागायची की त्या कुंभकर्णाला उठायला. एवढा मोठा तो कुंभकर्ण त्या माकडाला पकडलं, कारण अंगाचा वास येत होता बर का त्या वानराच्या. गंधमादक अंगाचा वास येत होता म्हणून गंधमादक नावाचं ते वानर त्या ह्यानी
कुंभकर्णाने हातामध्ये पकडलं, म्हणे माझी झोप उडवायला कुणाचा आहे तो? कुणाचा आहे तू? मी रामाचा आहे. मी कोणाचा आहे? ते वानर म्हणे मी रामाचा आहे. कुंभकर्ण म्हणतोय तू फक्त एकदाच म्हण मी रावणाचा आहे. किती? फक्त एकदाच म्हण. नरडा आवळतोय निस्तास. नरड्याला बोट लावलंय. तू फक्त एकदा म्हण मी रावणाचा आहे. फक्त एकदा म्हण तू रामाचा आहे मला माहितीये. फक्त एकदा म्हण तुला जीवनदान देऊन टाकल. निष्ठा बघा बर का. आपण त्याच्यात कुठे बसतो ते बघायचे आपल्याला. एखाद्याने जर चढून दिलं ना तुझे सद्गुरू असेत, तुझे सद्गुरू तसेत, लगेच निष्ठा निसती होती महाराज. तिथं निष्ठा राहत नाही. त्या वानराची निष्ठा किती. तू फक्त एकदा रावणाचं म्हण रे तुला जीवनदान देऊन टाकतो. अक्षरशः नरड्यापर्यंत बोट गेलं. जीव थोडासा जायचा राहिलेला. तू फक्त एकदा म्हण. फक्त एकदा म्हण रामाचा आहे रावणाचा आहे. तू फक्त एकदा म्हण. शेवटपर्यंत निष्ठा ढळली नाही बर का. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. 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 निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. 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 निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म बर का. निर्धार हे वर्म चुकू नये. जर आपल्याला भक्त जर लायकी पाहिजे असेल ना भक्ताची तर तिथे सद्गुरूंवरती निष्ठा पाहिजे बर का. तिथे सद्गुरूंवरती भाव पाहिजे. कारण सद्गुरूंवरती भाव जर नसेल ना तुम्ही किती परमार्थ करावं, किती परमार्थ करा त्याला किंमत नाही. सद्गुरूंच्या जर जवळ त्यांच्या सानिध्यात जर राहिलं ना त्यांच्या सोबत आपल्याला तरुण नेतात. ते तरुण नेतात. त्यांच्या हाताला धरून नेतात आपल्याला. कारण जसं जात माहिती ना सर्वांना. जात्यामध्ये ते धान्य टाकतो आपण. ते धान्य जात्याच्या ते काय म्हणतात त्याला वरच्या पाळ त्या पायाच्या जर त्या मध्यबिंदूला जर चिटकून राहिलं ना मधल्या खुटाला आरीला कारण मला ते शब्द माहित नाहीत बरं का. त्या आरीला जर राहिलं ना चिटकून तर ते फुटण्या वाचून राहत. आणि बाकीचे जे लांब पाळालेत ना लक्षात घ्यायचंय. लांब पळाल्यांनी आहे ना लक्षात घ्यायचंय तुम्ही चिरडल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरूने मी अजून एक उदाहरण द्यायचे. कोंबडीच्या पिल्लांचं उदाहरण द्यायचे.
की कोंबडीच्या पिल्ल जन्मलेले असतात, लहान लहान छोटे छोटे असतात, ते पिल्ल आहेत ना, त्या कोंबडीने सांगितलेलं असतं की बाबा घारवरून कधी टपकन सांगता येत नाही, ती आल्यावर ते डायरेक्ट झडप घालन. त्याच्यामुळं तुम्ही माझ्या पंखाखाली राहा. तुम्ही जर माझ्या पंखाखाली राहिले ना, तुम्ही त्या घारीच्या तावडीत सापडणार नाही. परंतु काय काय कोंबडीचे पिल्ल असे असतात ना अथरा, ती पंखाखाली राहत, त्यांना बाहेरच फिरायला मज्जा वाटते ना, बाहेरचं जगच फिरायला मज्जा वाटते. बाहेरच्या जगातच चांगलं वाटतं त्यांना. बाहेर हे मिळतंय, ते मिळतंय, ते मिळतंय, प्रतिष्ठा मिळते, नाव मिळतंय, बरोबर ना. कारण लहान तोंडी मोठा घास घेते बरं का मी. वा, ते पिल्ल लक्षात घ्यायचंय. दृष्टांत समजतोय का तुम्हाला? समजतोय ना दृष्टांत? मागे बसणारे झोपी नाही ना गेलं कोण? बोर वगैरे होत नाही ना कोणाला? कोंबडीच्या पिल्लांनी लक्षात घ्यायचंय, बाजूला फरफटायचं. बाजूला फरफटला म्हणजे त्याला ती घार उचलून नेणारे. आणि आपणच आपलं सांगते, कोंबडीच्या पिल्लाचं बाजूला ठेवायचंय. त्या सद्गुरूंच्या खुंट्याला, त्या सद्गुरूंपाशी जर राहिलं ना, तरच कुठेतरी आपण शेवटी परमार्थाचा शेवट साधू. नाहीतर मध्येच कितीतरी निष्ठून जातात. पै काहीतरी आहे ना, विठाल विठाल रिघताती कोट्यावधी, अस्तीची महापुरी रिघताती कोट्यावधी, प्राप्तीच्या पैलगिरी विपैलारी. काय कोट्यावधी निघले तो परमार्थ करायला, देवाच्या प्राप्तीसाठी कोट्यावधी तुम्ही आम्ही सर्व. बाबा नेहमी सांगायचे, काय कैरी असते ना, कैरी, त्याचं उदाहरण सांगायचे आंब्याचं. त्याला मोहर लागतो आंब्याला, वारा येतो त्याच्यातला 50% गळून जातो, छोट्या छोट्या कैऱ्या होतात. परत वारं वावधान येतं, परत त्याच्यातले काही खाली पडतात, काही मोठे होतात, त्याच्यातले पण काही पाऊस जर आला ना तर खाली पडून इडळून जातात. आणि आडीपर्यंत कोण जात म्हणे? जे चिटकून राहिलाय ना त्या फांदीला, चिटकून राहिलाय ना. एखादाच एवढा मोहर लागलेला असतो, परंतु शुल्लक काही थोडेसेच फक्त. तुम्ही आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहेत ना, याच्यात पण निष्ठा जर निष्ठानिष्ठी झाली ना, तुमचं आमचं पण असंच होणार आहे बर का. म्हणून इथं फक्त सद्गुरु दिसायला जरी असले ना साधे तुमचे आमचे, तरी त्यांच्या सानिध्यात राहावा, संत संगतीत राहावा. तुम्ही शेवटच्या श्वासाला फक्त भगवंताचं नाम जर यायचं असेल ना, सद्गुरूंची साथ कधी सोडायची नाही बर का. तुम्हाला आम्हाला अडवायला भरपूर येतील, तोडायला मध्ये भरपूर येतील, परंतु सद्गुरूंची जर साथ सोडली नाही ना, तर आपण शेवटच्या श्वासाला भगवंताच्या नाममय होऊन जाऊ. त्याच्यामुळं सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे, हातांनी टाळी आणि मुखाने त्या भगवंताचं गोड असं नाव जय 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 विठोबा रघुमाई, जय 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 विठोबा रघुमाई, हरि जय 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 विठोबा
हा हार कीर्तनकाराला घातला जातो. याच्यामध्ये विविध प्रकारचे कलरचे फुले आहेत, पानं आहेत, परंतु त्याच्यामधून जाणारा जो दोरा आहे ना, किती आहे? एकच आहे. तुम्ही आम्ही जरी वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्माची जरी असलो ना, लहान मोठे श्रीमंत गरीब जरी असलो ना, तरी तुमचं आमचं जे तत्व आहे, जे अधिष्ठान आहे ना, ते एकच आहे. आणि त्या अधिष्ठान म्हणजे आत्मस्वरूप आहे. आणि दुसरं कारण सांगितलं जातं की हा हार घालताना कीर्तनकाराने हार मानायची असती बर का. कारण आमच्यासारखे टिमक्या मिरवणारे भरपूर असतात. इथं हार मानायची, तर वाकायचंय, नम्र व्हायचंय. कारण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. महापुरामध्ये मोठा मोठाले झाड जातात बर का. महापुरे लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. सुंदर. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहान होऊन जर गेलो ना, तर साखर रवा कुठेतरी चाखायला मिळेल. आणि हत्ती असेल तर त्याला कण उचलता येणार नाही. मोठे मोठे झाड जातात महापुरामध्ये, परंतु लव्हाळा नावाची वनस्पती माहितीये का सर्वांना? लव्हाळा, महापुरे झाडे जाती आणि तेथे लव्हाळे वाचती बर का. मोठे मोठ्या झाडं असतात ना, वडाची, पिंपळाची, अक्षरशः मुळासकट उपटून निघतात पुरामध्ये. परंतु तिथे लव्हाळा नावाची जी वनस्पती असते ना, ती वाकत असते, ती नम्र होत असते. पूर जरी आला ना, पूर आला ना, वाकून जाते. आणि त्याच्यावरून पाणी गेलं ना, तरी त्याला काय होत नाही. तुम्ही आम्ही वैष्णव जन आहेत ना, इथे नम्रता घेणं गरजेचं आहे. सद्गुरूंच्या कृपाने आपल्याला जे नाही ते मिळेल बर का. सद्गुरू आपल्याला काहीच कमी करून देत नाहीत. प्रपंचातलं पण मिळेल, सर्वत्र परमार्थातलं पण. कीर्तन प्रवचन करणं आनंद संप्रदायात क्षुल्लक गोष्ट आहे. हो काय क्षुल्लक गोष्ट आहे. सद्गुरूंची कृपा झाली तर क्षुल्लक गोष्ट आहे फक्त कीर्तन प्रवचन करणं. कुठे शिकाय जाण्याची गरज नाही. सद्गुरूंनी आपल्याकडं एवढा ज्ञानाचा प्रचंड ज्ञान, एवढं प्रचंड उत्पन्न करून दिलंय. आहेच ते आपल्यामध्ये ते तत्व भरून उरलेलं आहे. परंतु त्या ज्ञानाची ओळख करून घेणं गरजेचं आहे बर का. जसा लग्न जमवताना मध्यस्थी लागतो ना, ज्याला नवरदेवाकडचे पण माहित असायला पाहिजे आणि नवरेकडचे पण माहित असायला पाहिजे, तसंच इथं सद्गुरू नावाचा मध्यस्थी आपल्याला देवाचा, जीवाचा आणि शिवाचं हे ऐक्य करून देत असतात. माझ्या श्रीपाद बाबांनी ह्या जीवाचं आणि शिवाचं लग्न लावून दिलंय बर का. आणि हे लग्न लावत असताना कानामध्ये सांगितलं की बाबा, हा देव आहे ना, याला नवरा म्हणायचा. आता तू काय, हे तत्व आहे, आत्मस्वरूप, हे तुझं खरं स्वरूप आहे बर का. या बॉडीला तू माझं माझं म्हणू नको. आय एम नॉट दी बॉडी, आय एम दी सोल, शिवोहम, आय एम शिवाय. वाह.
आय एम नॉट दी ही बॉडी म्हणजे मी, परंतु मेकअप वगैरे तर आपण करतोच की, नाही म्हणता म्हणता पण करतोच. अहो ते पण करावं लागतंय. असा गबाळा जरी दिसला ना, कुणी आपल्याला पुसणार? मेकअप पण करावा लागतोय तिथं. जरी बॉडी माझी फक्त तिथं अधिष्ठान लक्षात घ्या तुम्ही. अधिष्ठान जर लक्षात घेतलं ना, ते आत्मस्वरूप मध्ये अधिष्ठान आहे. माझं खरं आत्मस्वरूप मध्ये अधिष्ठान आहे. तो आत्मा म्हणजे खरा मी. आत्माचं परमप्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवड भरी आणि सभ्य अभ्यंतरी हरी प्रगती. नाथ बाबा माझ्या भागवतामध्ये सांगतात सुंदर, आत्माचं परमप्रिय, आत्माच हरी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांताची काम विषयावरी. पाहे पाधुद पवित्र आणि गोड, त्याच्या सर्व वरच्या ओव्या सर्वांना तर ज्ञातच आहेत. परंतु आपल्याला सिद्धांताकडे जायचंय. सिद्धांत एवढाच आहे, तैसा हृदयामध्ये मी रामो, तुझ्या हृदयामध्ये आत्मस्वरूपाने मी नांदतोय, त्याच्याकडे लक्ष दे तू. आणि ते खरं तुझं, आणि ते स्वरूप जर बघितलं ना, हृदयामध्ये राहणारा आत्मा आणि बाहेर असणारा परमात्मा हा एक आहे बर का. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो मी आज दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. जळीस्थळी काष्टी, एरुमणी काष्टी, पाषाणी सकळ आणि आहे वनमाळी. माझा वनमाळी कुठे? जेथे तेथे बर का. तुका म्हणे सांगू किती, या तो भगवंताच्या मूर्ती. साक्षात भगवंत तुम्ही आम्ही आहोत. फक्त दृढ निश्चय होणं गरजेचं आहे. असं जर झालं ना, सर्वत्र आपल्याला आनंदमय वातावरण होणार आहे. आनंदी आनंद, आनंदी आनंद, जिकडे पाहावे तिकडे गोविंद, जिकडे पाहावे तिकडे गोविंद. सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली. जिकडे पाहावे तिकडे गोविंद, जिकडे पाहे तिकडे गोविंद. सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली, सद्गुरुने कृपा केली. जिकडे पहावे तिकडे गोविंद, सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पै. आपला संप्रदायच काय आहे? आनंद. आनंद आहे. मग आनंद मिळाल्याशिवाय राहील का आपल्याला? आनंदच आपल्या पूर्ण जीवनामध्ये. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळ, पाव्यातला सूर जैसा ओठातून उघळावा.
त्याप्रमाणे आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जीवनाचा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ओ पाव्यातला सूर जैसा ओठातुनी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. सुगंध परी दरवळावा. सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सद्गुरूंची कृपा होऊन जर आत्मस्वरूपाची ओळख झाली ना, त्याच्यासारखा आनंद दुसरीकडे मिळणार नाही बर का. परंतु तिथपर्यंत आपण पोचायचंय, त्या स्थितीपर्यंत पोचायचं. या हा बाहेरचा आनंद नश्वर वाटेल, नको वाटेल बाहेरचा. जे आतमध्ये जो आनंद मिळतो ना तो खरा वाटेल. बाहेरचं काहीच नको मला. ते आत्मस्वरूप आहे ना, त्याच्यामध्ये त्या नामामध्ये एवढा आनंद मिळेल ना, एवढा आनंद मिळेल ना, पूर्ण आनंदमय होऊन जाऊ. आणि मग जिकडे पाहावे तिकडे गोविंद. माझ्या नामदेवरायांनी त्यांना कुत्र्यामध्ये पण दिसला बर का. माझ्या नाथ बाबांना गाढवामध्ये दिसला. माझ्या ननोबरायांना त्या रेड्यामध्ये दिसला. या संतांना दिसला. आपली पण इथपर्यंत स्थिती जायला पाहिजे की कुठेतरी आपण भगवंतमयी दिसायला पाहिजे आपल्याला. हे हरिरूप जेव्हा दिसल ना, हरी सर्वत्र दिसला पाहिजे. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. जनामध्ये वनामध्ये माझ्या तुकोबारायांना वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुकोबारायांना अनुभव आला त्याचा आत्मतत्वामध्ये. आत्मतत्वी या शब्दाला अंडरलाईन करायचे आपल्याला. आणि ते तत्व तुम्हा मला सर्वांना समजलं. आणि समजल्याच्या नंतर एवढा निश्चय झाला, एवढा निश्चय झाला की हे जे करतय ना, करता करविता मी नसून तो भगवंतच आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्य, कोण बोलविते हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. जो हे मजे जे स्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेणे जाणीतले तो सुटणार आहे शेवटी बर का. लक्षात घ्यायचंय आपल्याला. जर सुटायचं असेल ना तर हे माझ्यामुळं झालं नाही, आपलं उलटय. आपण तर करत तर काहीच नाही, परंतु माझं 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 आणि मी केलं असं म्हणतोय. ही करता करविता तोच आहे. आणि आपण निष्काम आहोत. आणि आपलं स्वरूप हे परिपूर्ण आहे बर का. हे परिपूर्ण आहे. हे अभंगाच्या चौथ्या चरणात. नीळा म्हणे मी निष्काम, नीळा म्हणे मी निष्काम. नीळा म्हणे मी निष्काम. परिपूर्ण आत्माराम, परिपूर्ण आत्माराम.
सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली निज वस्तू सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैराविले. फक्त 5 मिनिटं घेणार आहे बरं का. तुम्हाला वरती दिसतंय ते काय आहे? मंडप. हे काय आहे? हे काय आहे? साडी. भ्रांती होती बर का अशीच. जे स्वरूप आहे ना त्याचं, त्या अधिष्ठानाकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. हा मंडप नसून त्याच्यामधलं जे तत्व आहे
जे अधिष्ठान आहे ना तो कापूस आहे. हे उपर्ण नसून त्याच्यामधलं अधिष्ठान आहे कापूस आहे. हे दिसते ना, हे बाळी बुगडी नसून काय तर त्याचं अधिष्ठान सोनं आहे. त्या अधिष्ठानाकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि मग लक्ष दिल्याच्या नंतर परिपूर्ण इकडं बसलेले हे आत्मा आणि या आत्मी असं आहे का? तुमच्यामध्ये पण आत्माच आहे आणि यांच्यामध्ये पण आणि तो परिपूर्ण आहे बर का. तो परिपूर्ण आत्मा राम निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्मा राम यथामती यथावकाश. तुम्ही या लेकराचे 2 शब्द तोडके मोडके ऐकून घेतले. खूप खूप धन्यवाद बर का. कारण इथे सद्गुरूंची कृपा झाल्यावर काही पण होऊ शकतो. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपा तमहम वंदे परमानंद माधव. सद्गुरूंची कृपा झाली, भगवंताची जर कृपा झाली ना, मुका सुद्धा बोलू लागतो, पांगळा पण पर्वत चढून जाऊ शकतो. हे शक्य होऊ शकतं. फक्त महात्म्याची कृपा दृष्टी महत्वाची आहे. तसंच या लेकरावरती पण सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दादा यासारख्या महात्म्यांची कृपा झाली. त्याच्यामुळं इथे बोलू शकले. तुम्ही सर्व माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने मानाने सर्वच गोष्टीने मोठे आहात. काही चुकलं असेल तर माफ करा आणि काही चुकलं असेल तर माफ करण्याऐवजी तिथं सांगत चला, म्हणजे ती चूक परत होणार नाही. आणि जे काही चांगलं बोललं असेल ना ते सद्गुरूंच्या कृपेने बोलले. चांगल्या गोष्टीचा नक्की विचार करा. त्याच्यामुळे साळुंकी वंजिळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. यथामथी यथावकाश या ज्ञानयोग वारकरी मंडळींनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केली आणि सेवा पार पडण्याचा प्रयत्न हा करून घेतलाय सद्गुरूंनी. त्याच्यामुळं जे काही बोलले ते सद्गुरूंच्या कृपेने बोलले. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा माझे तुकोबराय असतील, माझे ज्ञानोबराय असतील, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दादा यांच्या चरणावरती हे सेवा इथे सुपूर्द करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली